विटा शहरात सिंहसेना आक्रमक रेणावी घाटातील रस्त्याची दुरुस्तीची मागणी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक 1 कोल्हापूर यांच्या कार्याकडे वारंवार केली होती। त्या अनुषंगाने विटा प्रधान कार्यालयात सिंहसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे व राज्य महिला प्रमुख ॲडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी सिंहसेना प्रमुख म्हणाले की रेवणसिद्ध घाटातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आम्ही वारंवार करण्यात आली, पण प्रशासन आज डोळेझाक करत आहे व या कामात आमदार, खासदार व ठेकेदार यांना मलई खाण्यासाठी वारंवार निविदा काढण्यात येतात, म्हणजे त्यांना सर्वसामान्य वाहनधारकांच्या व इतर कोणत्याही गोष्टीची काळजी नाही। तर घाटातील रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा सिंहसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे यांनी दिला। यावेळी तालुका ग्रामीण प्रमुख सचिन भैया माने, किशोर कुमार, रणिकम सर, अविनाश बोले, विक्रम फाळके, गणेश भोसले व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रस्त्याचं नियोजन हाती घेतलेलं आहे। या रस्त्यावरती आम्ही खडी, डांबर जे काही नियोजन आहे ते केलेलं आहे आणि आम्ही उद्यापासून या रस्त्याचं काम चालू करतोय। 2 दिवसामध्ये या रस्त्याची पूर्ण जी काही डबरी किंवा जे काही खड्डे आहेत ते आम्ही ते मोजून घेतो। आणि राहिला दुसरा विषय की तुमची मागणी रस्ता रुंदीकरणची आहे, त्यामध्ये वन विभागाच्या 1-2 परवानगी राहिलेल्या आहेत। त्या परवानगी येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये त्या आम्हाला मिळतील आणि त्या परवानगी मिळाल्यानंतर या रस्त्याला येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही रुंदीकरणासाठी ते काम चालू करू। अशा पद्धतीने त्यांचा काल मला फोन झाला। त्यानंतर त्यांनी आज मला पत्र पाठवलेलं आहे व्हॉट्सअपला, ज्या काही आपल्या मागण्या होत्या त्या अनुषंगाने, आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांचं मला पत्र आलेलं आहे ऐकून। पण यात सर्वात महत्त्वाचा विषय असा, जो या रस्त्याचा पहिला जो कंत्राटदार किंवा ज्याला हे काम दिलेलं होतं, राजेंद्र देसाई, बरोबर का? राज देसाई या कन्स्ट्रक्शनला किंवा त्या कंत्राटदाराला हा रस्ता दिलेला होता आणि त्याच्याकडे असणाऱ्या रस्त्याची कामाची 2024 पर्यंतच होती। त्यानंतर हा जो रस्ता खराब झाला आहे तो काम करू शकत नाही। त्यामुळे आता ह्या रस्त्याचं टेंडर त्यांनी आता दुसऱ्यांदा काढलेलं आहे, बरोबर आहे? दुसऱ्यांदा मंजुरीसाठी त्यांनी राज्य सरकारकडं वर्ग केलेला आहे। आता त्याची कधी मंजुरी मिळेल वगैरे। पण यातला सर्वात महत्त्वाचा विषय, जो कोण तो राज देसाई आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला हा रस्ता दिलेला होता, मग त्यानं हा रस्ता अपूर्ण का सोडला? मग त्याची जबाबदारी आहे। या रस्त्यावरती जर खड्डे पडलेत ना, तर त्यांनी खड्डे भरण्याची जबाबदारी त्याची आहे। मग तुम्ही आता दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमणार, दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही कामाचं टेंडर देणार, मग यात नक्कीच चाललंय काय? मग त्याला कशासाठी तुम्ही सूट देता आता? बरं, हे सगळं ह्यात सर्व जो पैसा आहे तो जनतेचा आहे, लक्षात घ्या। मग त्यानं त्याची मलाई खाऊन, त्यातले अधिकारी आहेत त्यांनी त्यांची मलाई खाऊन, जे कोण बाकी नेते मंडळी आहेत, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी प्रत्येकाने आपापली मलाई खाऊन साईडला झाले। आता पुन्हा मलाई खाण्यासाठी पुन्हा टेंडर, हे तुम्ही धंदे करत राहणार का? आणि आज सर्वाचा असणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, तुम्हाला जर माहीत असेल तर आता पाऱ्याचा रस्ता उकरायचं काम चालू आहे। तो रस्ता 2 वर्षापूर्वी बांधला गेला आहे। त्या रस्त्याला काही झाले नाही, कुठेही खड्डे नाहीत, कुठेही डबरी नाहीत, चांगला रस्ता। अजून 4 वर्ष त्या रस्त्याला काही होणार नाही आणि तो रस्ता आता तुम्ही उकरायला घेतलाय आणि त्या ठिकाणी आता सिमेंटचा रस्ता होणार आहे म्हणताय। ज्या खऱ्या अर्थाने ज्या रस्त्यांना गरज आहे डागडुजी करण्याची, तुम्ही लक्ष दिलं। जे चांगले रस्ते आहेत ते तुम्ही बरबाद करायला लागला। कशासाठी? त्यातून पुन्हा मनीला भेटणार खायला, जे कोण सत्तेत आहेत त्यांना, आमदार असो, खासदार असो आणि कोणी। आमची मागणी एवढीच आहे, याची काय आता ही तुम्ही जी माहिती दिली इतर अधिकाऱ्यांना आम्ही जी आता टेंडर पास करतोय वगैरे वगैरे, आम्ही त्याच्या पूर्ण चौकशी करणार आहे, याची पूर्ण माहिती घेणार आहे। आणि राहिलंही कोण कनिष्ठ अभियंता आहे त्यांचा काल जो मला फोन आला, त्यांनी जर 2 दिवसामध्ये हा रस्ता जर पूर्ण केला नाही तर आम्ही गुरुवारी हा रस्ता पूर्णपणे उकरणार, हे एक प्रशासनाला इशारा देतो। दुसरी गोष्ट असे, या मतदारसंघातले 2 आमदार सत्तेत आहेत, मग ते आमदार माननीय सुहास बाबर असो आणि या मतदारसंघाचे गोपीचंद पडळकर असो, ते आता जगचे आमदार जरी असले तर त्यांचा मतदारसंघ आहे सर्वात या रस्त्याने वावरत असतील। यांना हे दिसत नाही का? या जिल्ह्याचे पालकमंत्री काय करते? चंद्रकांतदादा पाटील
पालकमंत्री तुम्ही आहे, या जिल्ह्यातले अनेक रस्ते खराब झाले हे तुम्हाला दिसत नाही का? गोपीचंद पडळकरांचं असं आहे की मुख्यमंत्र्यांचे ते मांडी वाजतात असं आम्ही ऐकतो. एकामेकाची जिरवाजिरवी करण्यापेक्षा आपली ताकद दुसऱ्यांची जिरवाजिरवी करायला तुम्ही लावताय. त्या अशा कामासाठी लावा ना, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लावा. एकामेकाची जिरवाजिरवी करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून किंवा मुख्यमंत्र्यांची सतत भेटी घेताय. मुळात ज्या मतदारसंघातले ज्या जिल्ह्यातले प्रश्न त्यासाठी तुमची ताकद लावा की. आणि हा रस्ता तातडीनं जे काय 1-2 दिवसात ते करतो म्हणले, जर तो 2 दिवसामध्ये झाला नाही तर गुरुवारी मी आपल्याला सांगतो हा रस्ता आम्ही पूर्णपणे उपटून टाकणार आणि काय गुन्हे दाखल व्हायचे ते आमच्यावरती होत आहे एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण त्या रस्त्यावर उभा आहे ज्या रस्त्यानं कितीतरी लोकांची बळी घेतलीत आणि ह्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचं काम मला वाटते 2018-19च्या काळामध्ये राज देसाई नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेलं होतं. आणि हा जो 10 किलोमीटरचा टप्पा आहे हा टप्पा त्या कॉन्ट्रॅक्टरने तसाच ठेवला आहे. त्याची देखभाल दुरुस्तीचं काम त्याच्याकडे दिलं असताना सुद्धा हा जरा किचकट रस्ता, खड्ड्याचा रस्ता आहे, पण तोच खरा मेन रस्ता आहे ज्या ठिकाणी अपघात होतात आणि अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. आणि असं असताना सुद्धा त्या रस्त्याचे देखभाल दुरुस्तीमध्ये जे दोष राहिलेत त्याचं निराकरण करण्याचा कालावधी हा 2024 पर्यंत समाप्त झाला. म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर त्यातनं सुटला की आता त्याच्याकडे बाबा आपण कुठल्याही प्रकारची तक्रार करू शकत नाही. त्याचा एक पिरियड असतो, कालावधी होता 2024चा, तो संपला. पण मला ह्या काम करण्याच्या पद्धतीवरच आक्षेप घ्यायचा आहे की बाबा ही काम करण्याची पद्धत नेमकी कुठली आहे. आज सरळ आम्हाला त्यांनी पत्र दिले, पत्र व्हॉट्सअपवर पाठवले की त्यांना आज कोणत्या कारणाने पोहोचता आलं नाही तर, आणि त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलंय की 2 दिवसांनी आम्ही काम चालू करतो आणि त्याच कारणासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. पण त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर आक्षेप यासाठी घ्यायचा आहे की ते आता आम्हाला त्या पत्राने कळवतात की हे देखभाल दुरुस्तीचे काम पुन्हा दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ते देणार आहेत, त्यासाठी त्यांनी आदेशाचं पत्रही दिलंय. पण असं करत असताना मला असा प्रश्न पडतो की जो राज देसाई नावाचा पहिला कॉन्ट्रॅक्टर होता त्याचं तुम्ही बिल पास केलंच कसं? त्याचं बिल पास करून जर त्याच्या पत्रात ते रक्कम पडत असेल काम न करता तर ही पद्धत कुठली आहे? आज विचार करा, आज हा पैसा जनतेचा पैसा आहे, सर्वसामान्याचा पैसा आहे. आज तुम्ही कुठलेही मोठे अभियंता असताल किंवा पगार घेत असताल, तुम्ही अधिकारी असताल किंवा प्रस्थापित असताल तुम्ही, पण तुम्ही तुमच्या पद्धतीचे पैसे तिथे घालत नाही. आज प्रत्येक सामान्य जनता, प्रत्येक सामान्य नागरिक तिथे टॅक्स भरत असतो आणि टॅक्स पेअर मधून तुम्ही ते टॅक्स मिळाले आणि त्यातून तुम्ही त्या पैशाची सगळं विल्हेवाट लावत असता. पण ती विल्हेवाट लावत असताना ती योग्य प्रकारे लावली जाते की नाही हे बघणार कोण? आज सरळ तुमच्या पत्रातच उल्लेख आलाय की बाबा अमके याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, त्यांनी ते असा हा 10 किलोमीटरचा पट्टा ठेवला, मग त्याला जाब कोण विचारणार? आज मी अभियंत्यांना विचारते की तुम्ही त्याला जाब काय विचारला नाही, तुम्ही त्याचं बिल पास केलंच कसं? म्हणजे हे काय गोड बंगाल आहे? तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे मग तो काय तुमचा जावई आहे का? तो तुमचा जावई आहे का? घरातला आहे का? पैसा आहे का? कोण आहे तो? तुम्ही का त्याला म्हणजे त्यातून सूट दिली जाते आणि पुन्हा हा याच कामासाठी डबल टेंडर काढून परत त्याच कामासाठी परत पैसे वापरणं, हा पैसा जनतेचा आहे. हाच पैसा जर दुसऱ्या कामासाठी वापरला तर त्यांच्यासाठी अधिक दुसऱ्या काहीतरी सुखसुविधा उपलब्ध करता येतील. बरं, सगळं चांगलं खरं, पण ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे इतके दिवस काम लांबवलं आणि त्याच्या काम लांबवण्याच्या कारणामुळं आज ज्या लोकांची इथं प्राण गेलेले आहेत, जे लोक इथं जायबंदी झालेले आहेत, आज तो कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या घरी जाणार आहे का? त्यांना विचारणार आहे का की बाबा तुमचं माझ्यामुळे नुकसान झालंय, तुमचं माझ्यामुळे ऍक्सिडेंट झालाय? हे सगळं होत असताना आम्ही खरंच खऱ्या अर्थानं जे कोणी ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची सुद्धा चौकशी लावणार आहे. कारण हा जनतेचा पैसा आहे. आज ना की आमदाराला काय पडलंय ना खासदाराला काय पडलंय, त्यांना फक्त त्यांच्या पोटावर डाळ ओढायचं पडलंय. कोणातरी इथं ऍक्सिडेंट होऊन गेलं तर साधं त्यांच्या घरी जाऊन चौकशी करायची सुद्धा त्यांची कॅपॅसिटी नसते. आणि असं असताना जर तो कॉन्ट्रॅक्टर यांच्या तावडी तुम्ही सुटत असेल यांच्या नजरेतून, यांनी लक्ष दिलं नाही, काय कोण बंगाल आहे? का विचारलं जात नाही त्यांना प्रश्न? तू हे काम केलं नाहीस बाबा, तुला कुठला मोबदला द्यायचा? आज आम्ही जर शेतात भांगलायला गेलो ते दिवसभर भांगलं तर आम्हाला संध्याकाळी पगार मिळतो. पण याला जर कुठलं काम न करता ते काम टाळल्यामुळे, त्याला टेंडर दिलंय आणि ते काम टाळल्यामुळे जर लोकांचे जीव गेले असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यावर खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्या ज्या लोकांना इथं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई त्याच्याकडून घेतली गेली पाहिजे. आणि जे पैसे त्याला दिलेले आहेत त्या न केलेल्या कामाबद्दल, हा काय पद्धत आहे बाबा? कामच करायचं नाही आणि पैसे तर द्यायचे, ही जी पद्धत आहे ती खोडून काढली पाहिजे. आम्हाला पत्र व्हॉट्सअपवर प्राप्त झालेलं आहे, त्यांचं 2 दिवसात काम चालू करतो म्हणते.
पण ते जर काम 2 दिवसात चालू झालं नाही तर शिवसेना कुणालाही जुमानणार नाही, कारण इथं लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि असं असताना जर का ते 2 दिवसात काम चालू झालं नाही तर माझं निश्चित सांगणं आहे त्या अधिकाऱ्यांना की आम्ही इथं पुढे लावल्याशिवाय राहणार नाही. पुढे नवे आम्ही ते पूर्ण रस्ता पूर्ण उघडून टाकणार आहे. जर हे अशा ओबडधोबड रस्त्यातनं जाऊन जर मरायचंच असेल तर तो रस्ता चालू असणं तरी काय कामाचं आहे. एवढंच मला इथं आश्वासन द्यायचं आहे. आणि जो कोणी तो अधिकारी आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याची सुद्धा चौकशी लावल्याशिवाय आम्ही शिवसेना गप्प बसणार नाही. एवढंच मला शिवसेनेच्या माध्यमातून सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.